हॅलो, माय सेल्फ अनिमेश राऊत. मी IIBचा 2 इयर क्लासरूम प्रोग्रामचा विद्यार्थी. माझा नीट 2022 मध्ये टोटल स्कोअर 692 आहे. डॉक्टर बनायचं मला 5वी पासून माझं स्वप्न होतं का मी मोठं होऊन डॉक्टर बनलं पाहिजे. आणि मग 10वी झाल्यावर मला IIB बद्दल माहीत पडलं आणि मी इकडे IIB मध्ये जॉईन केलं. IIBचा स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत खूप चांगला सपोर्ट IIBच्या पूर्ण टीमनी, टीचर्सनी आणि सगळ्या स्टाफ मेंबर्सनी खूप सपोर्ट केलं. आणि प्रत्येक वेळेस कोणताही डाऊट असला, छोट्यातला छोटा डाऊट टीचर्सनी खूप चांगल्यापैकी क्लिअर केला. क्वेश्चन पेपर्स पण IIBचे खूप चांगले होते. नीटच्या पॅटर्नशी बिलकुल सेम टू सेम. आधी जेव्हा नीट आणि एम्स मर्ज झाले तर एक असं प्रॅक्टिस नव्हती की एमसारखे असर्शन रिझन किंवा स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन पण येतील. पण IIBने एकदम परफेक्टली आमच्या राऊंडच्या पेपर्समध्ये असर्शन रिझन, स्टेटमेंट बेस्ड, हाऊ मेनी करेक्ट, हाऊ मेनी इनकरेक्ट अशा सगळ्या टाईपच्या क्वेश्चनची प्रॅक्टिस घेतली आणि त्याच्यामुळे नीटच्या फायनल पेपरमध्ये आम्हाला खूप फायदा झाला. नीटच्या फायनल एक्झामच्या 4-5 महिने आधी जेव्हा आता सगळा कोर्स संपला होता आणि फायनल रिव्हिजन करायची वेळ आली तेव्हा आम्हाला पूर्ण फोकस NCERTवर करण्यात आला. खूप सगळे वर्कशीट्स, भरपूर प्रकारचे MCQs आणि सोबत फिलिंग द ब्लँक्सच्या शीट दिल्या. आणि फिलिंग द ब्लँक्सच्या शीट केल्यामुळे NCERTची प्रत्येक लाईन आम्हाला एकदम परफेक्ट झाली आणि त्याचा पण नीटच्या पेपरमध्ये खूप फायदा झाला. कारण तिथे तुम्हाला जेवढं चांगल्याने नीट NCERTच्या लाईन्स एकदम परफेक्ट माहिती राहतील तेवढं तिथे लवकर ॲन्सर्स देता येते आणि कन्फ्युजन होत नाही. आणि सोबतच जेव्हा 2दा रिव्हिजन झाली 11वीची त्याच्यानंतर काही ग्रुप्स करून आम्हाला 11वी आणि 12वीच्या सगळ्या फुल सिलेबसवरती क्वेश्चन्स विचारून आम्हाला परत प्रिपेअर केलं आणि याचा पण खूप फायदा झाला. याच्यानी अजून जे काही वीक टॉपिक्स होते ते वापस आमचे रिवाईज होऊन गेले आणि पेपरमध्ये त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आला. आता नीटचा सिलेबस जर आपण पाहिला तर नीटचा खूप व्हास्ट सिलेबस आहे आणि नेहमी प्रत्येक ॲस्पिरंटला एक प्रश्न पडतो का हा सिलेबस कसा संपवायचा, हा आपल्या बरोबर शेवटपर्यंत होईल का नाही. बट IIBने 2 वर्षाच्या त्यांच्या परफेक्ट प्लॅनिंगसोबत एकदम परफेक्टली गाईड केलं का सिलेबस कसा संपायचा. जसं जसं एक चॅप्टर शिकवत गेले, प्रत्येक चॅप्टरची चॅप्टर वाईज टेस्ट आणि जेव्हा पण जम्बो टेस्ट व्हायच्या तर आधीपासून ते आतापर्यंत सगळे चॅप्टर्स जम्बो टेस्टमध्ये यायचे आणि त्यांनी परफेक्ट रिव्हिजन व्हायची. आणि त्याच्यामुळे जेव्हा सगळे फुल सिलेबस संपला ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत, आता शेवटमध्ये सगळे चॅप्टर्स याच्या आधी पण जम्बो पेपर्स थ्रू रिवाईज झालेले होते आणि फुल सिलेबसच्या पेपर्स थ्रू पण त्यांचा कम्प्लीट रिव्हिजन झाला. आणि नीटच्या 1 महिन्याआधी असा कोणताच चॅप्टर नव्हता जो रिव्हिजन नसेल झाला किंवा तुमचं परफेक्ट नसेल. नीटच्या स्टडी मटेरियलबद्दल गोष्ट केली तर सगळ्यात मेन स्टडी मटेरियल तर NCERTच आहेत आणि त्याच्यासोबत IIBचे परफेक्ट नोट्स आणि IIB जे काही प्रॅक्टिस क्वेश्चन्स देते, मॉड्यूल्स देते ते पण खूप कामी येतात. फिजिक्ससाठी वगैरे फिजिक्स आणि फिजिकल केमिस्ट्रीसाठी प्रॅक्टिससाठी कोणतं पण एक्स्ट्रा बुक यूज करू शकता आणि प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. IIBच्या प्रत्येक पेपर थ्रू प्रत्येक टाईपचे आम्ही क्वेश्चन्स प्रॅक्टिस केले आणि 2020 आणि 21मध्ये जेव्हा आम्ही पेपर पाहिले तर NCERT लाईन टू लाईन डायरेक्ट क्वेश्चन्स होते. तर असंच आम्ही एक्सपेक्ट केलं होतं पण तिथे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त आले. तर असं जरुरी नाही आहे की मागच्या वेळेस जसा पेपर आला तसाच यावेळेस पण येईन. पेपर कसा पण येऊ शकतो आणि त्याच्यासाठी सगळ्या टाईपचे क्वेश्चन्स प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. आणि IIBमध्ये एकदम परफेक्टली करवलं जाते. सगळ्या टाईपच्या क्वेश्चनची तुमची प्रॅक्टिस होते आणि सोबतच NCERT वाचताना फक्त NCERTच्या लाईन्स पाठ असणं हे गरजेचं नाही आहे. प्रत्येक लाईन तुम्हाला समजली पाहिजे. NCERTचा प्रत्येक कन्सेप्ट समजला पाहिजे. जसं यावर्षी केमिस्ट्रीमध्ये जसे क्वेश्चन्स आले सगळे क्वेश्चन NCERT बेस्ड होते, बायोमध्ये पण NCERT बेस्ड होते, पण त्यांनी NCERTचा कन्सेप्ट यूज केला आणि क्वेश्चन्सला ट्विस्ट केलं ज्याच्यामुळे बरेच मुलं घाबरले आणि त्यांच्या क्वेश्चन्समध्ये खूप चुका झाल्या. अभ्यासाच्या शेड्यूलबद्दल म्हटलं तर माझा आधी स्टार्टिंगमध्ये 11thला 6 ते 8 तासाचा शेड्यूल राहायचा. त्याच्यात शेड्यूल असंच राहायचं की किती सिलेबस तुम्हाला आज वाचायचा आहे त्याच्या हिशोबाने आपापल्या प्रकारे शेड्यूल करायचा आणि त्याच्यात तिन्ही सब्जेक्टला इक्वल इम्पॉर्टन्स द्यायचं. असं नाही का बायोचा सिलेबस जास्त असतो किंवा बायोचे क्वेश्चन जास्त असतात तर बायोला खूपच जास्त टाईम दिला आणि फिजिक्स केमिस्ट्रीला खूपच कमी, असं नाही करायचं. तिन्ही सब्जेक्टला इक्वल इम्पॉर्टन्स द्यायचं. स्टार्टिंगमध्ये जेव्हा 11th संपेपर्यंत जेवढे पेपर्स होतात त्याच्यात होऊ शकते कोणाचा स्कोअर कमी येईन, कोणाचा स्कोअर जास्त येईन,
पण तेव्हा काय स्कोर येतो त्याचा फायनल सोबत तुम्ही कम्पेअर नका करू. खूपदा असं होतं का स्कोर कमी येतो. माझा पण एकदा 11 फुल सिलेबसमध्ये 450 मार्क आले होते. बट जर तुमचा स्कोर कमी आहे तर त्याला हळूहळू 5-5, 10-10 मार्कांनी प्रत्येक टेस्टमध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करा. आणि स्कोर जर कमी आहे किंवा कुठे पण चुका होत आहे तर सगळ्यात मी प्रत्येक पेपरची मिस्टेक ॲनालाइज करा. तर जे काही तुमची चूक होत आहे ते एका नोटबुकमध्ये लिहा तुम्ही आणि त्याचे सोल्युशन सोबत लिहून घ्या. आणि त्या मिस्टेक जर तुम्ही रिवाईज करत गेले तर समोर तुमचे मार्क्स आपोआप वाढतात. आणि ते मिस्टेक ॲनालिसिसच सगळ्यात मेन पॉईंट असते इथे. फिजिक्ससाठी मी जेवढे काही प्रॅक्टिस शीट्स भेटायचे आणि मॉड्युल्समध्ये जे काही क्वेश्चन्स होते, मेन फिजिक्समध्ये क्वेश्चन प्रॅक्टिसच आहे. थोडीशी थिअरी वाचून घेतली, काही थेरेटिकल टॉपिकसाठी NCERT इम्पॉर्टंट असते ते वाचल्यावर बाकी जे कन्सेप्ट्स आहेत जसे जसे जितके तुम्ही क्वेश्चन जास्त प्रॅक्टिस कराल तुमचे कन्सेप्ट त्याच्यातूनच क्लिअर होतात. फक्त थिअरी वाचून कन्सेप्ट क्लिअर होत नाही किंवा फक्त थिअरी वाचली तर जरी कन्सेप्ट सगळे क्लिअर झाले पण सगळ्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह नाही करतात. जेवढे वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व्ह करता तेवढे अजून नवीन कन्सेप्ट क्वेश्चनमधून माहिती पडते आणि तेवढेच ते नवीन कन्सेप्ट तुमचे क्लिअर होतात. केमिस्ट्रीमध्ये मी इनऑर्गॅनिक आणि ऑर्गॅनिकसाठी मेनली NCERTच रिफर केली होती. इनऑर्गॅनिकसाठी कम्प्लीट NCERTच केली तरी चालते. काही एक्स्ट्रा पॉईंट असतात, 1-2 पॉईंट ते लक्षात ठेवायचे. आणि फिजिकल केमिस्ट्रीसोबत NCERTची थिअरी इम्पॉर्टंट आहेच, सोबत वेगवेगळ्या प्रकारचे न्यूमेरिकल्स आणि मेन NCERTचे सॉल्व्ड एक्झाम्पल्स आणि एक्झेम्पलरचे क्वेश्चन्स फिजिकल केमिस्ट्रीसाठी करायचे. बायोसाठी NCERT आणि IIBचे परफेक्ट नोट्स हे 2 गोष्टी केल्या तर बायोसाठी दुसरं वेगळं काही करायची गरज नाही. फक्त रिडिंगवर लक्ष द्यायचं आणि MCQ प्रॅक्टिस IIBच्या पेपर्समधून एकदम परफेक्ट होते. त्याच्यासाठी वेगळं बुक घेण्याची किंवा कोणत्या पण दुसऱ्या पब्लिकेशनचे बायोचे MCQs वगैरे सॉल्व्ह करायची गरज नाही. बरेचदा कुठे चुका असतात किंवा कुठे खूप बाहेरचे क्वेश्चन्स असते तर फक्त NCERT, IIBचे पेपर्स आणि IIBचे परफेक्ट नोट्स आणि क्लासरूमचे नोट्स एवढं केलं का IIB थ्रू बायो एकदम परफेक्ट होतं. एवढं केलं का तिन्ही विषय तुमचे एकदम परफेक्ट होतील, तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही होणार आणि हळूहळू तुमचा स्कोअर पण तुम्हाला इम्प्रूव्ह होताना दिसेल. IIBमध्ये प्रत्येक टीचर आणि सगळे कोऑर्डिनेटर्स प्रत्येक मुलाला चांगल्याने लक्षात ठेवतातच. सोबत सेल्फ स्टडी आणि स्वतःची मेहनत खूप गरजेची आहे. तुमचा कोणाचा स्कोअर जर आता 200-300 असेल तर स्वतःच्या मेहनतीने त्याला 500-600 पर्यंत नेलं का अजून पुढे कसं इम्प्रूव्ह करायचं तर अशा प्रत्येक स्टुडंटला स्पेशल अटेन्शन वगैरे भेटतेच आणि प्रत्येक टीचरचा गायडन्स असते. तर स्टाफच्या सपोर्टसोबत IIB टीमच्या सपोर्टसोबत स्वतःची मेहनत सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आहे. 11वीमध्ये एक चूक प्रत्येकाचीच होते का NCERTकडे स्टार्टिंगमध्ये लक्ष जात नाही. तर 11वीवाल्यांसाठी सांगतो की आतापासूनच NCERTवर तुमचा फोकस ठेवा आणि प्रत्येक पेपरमध्ये जे काही मिस्टेक्स होत आहे त्या मिस्टेकचं तुम्ही ॲनालिसिस करत राहा. 12वीच्या मुलांसाठी सांगतो की तुम्ही ज्या चुका 11वीत केल्या त्या आता वापस 12वीत नका होऊ देऊ. आणि स्कोअर कमी जास्त होतच राहते प्रत्येक पेपरच्या वेळेस तर त्यांनी डिप्रेस नका होऊ. तो ॲनालाइज करा की तुमच्या चुका कुठे होत आहे, कोणते वीक टॉपिक्स आहे. आता तुमचे किती टाईम तुमच्याकडे उरला आहे, तुम्हाला किती टॉपिक्स करायचे आहे, तुमचे एक्सपेक्टेशन काय आहे, त्या हिशोबाने एक प्रॉपर प्लॅनिंग करा. मागच्या चुकांना इम्प्रूव्ह करा आणि तसं हळूहळू तुम्ही स्कोअर इम्प्रूव्ह करत जा. तुम्हाला नक्कीच तुमचा फायनल रिझल्ट चांगला येईल. माझ्या सक्सेसमध्ये माझ्या फॅमिली, पॅरेंट्स, IIBचे सगळे टीचर्स, स्टाफ आणि कोऑर्डिनेटर्स यांचा खूप मोठा वाटा आहे. यांना मी धन्यवाद करतो. यांच्याचमुळे सगळं शक्य झालं. हे नेहमीच सपोर्ट करतात. आणि जेवढे आता विद्यार्थी आहे नांदेड, लातूर आणि पुणेचे जे आता पुढे जाऊन नीट देतील त्यांना ऑल द बेस्ट. चांगली मेहनत करा, चांगले मार्क्स घ्या आणि तुम्ही पण यशस्वी व्हा. थिंक नीट, थिंक IIB.